श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास 15 की 16 तारखेला करावा, कसा करावा, मुहूर्त, नैवेद्य, पूजा मांडणी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने गोकुळ अष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे देखील सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण आवर्जून लिहा की जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. कंसाने आपल्या बहिणीची म्हणजेच देवकीची 7 अपत्य मारून टाकली. त्यानंतर श्रावणाच्या वैद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी 8व्या पुत्राने जन्म घेतला. आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला. आणि हा श्रीकृष्ण कंसाचा कर्दंका सुद्धा ठरला. यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही 15 ऑगस्ट 2025 मध्ये रात्री 11:49 सुरू होत आहे. बऱ्याच जणांना जो काही प्रश्न पडलेला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की 15 ऑगस्टला साजरी करायची की 16 ऑगस्टला, म्हणजेच खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे तर ती 15 तारखेच्या रात्री करायची की 16 तारखेच्या रात्री, हा जो संभ्रम आहे तो तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की समजेल. उपवास कधी करायचा हेही तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाईल. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वैद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते. मात्र यंदा जन्माष्टमी 15 की 16 तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे. जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वैद्य अष्टमीला म्हणजेच 8व्या दिवशी साजरी करण्यात येते. यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ 15 ऑगस्टला शुक्रवारी रात्री 11:49 होणार असून अष्टमी तिथी 16 ऑगस्टला रात्री 9:34 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्टला साजरी करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याला 15 ऑगस्टच्या रात्री 12:04 पासून 12:47 पर्यंत पूजा करता येणार आहे. पुन्हा एकदा सांगते, शुक्रवारच्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री 12:04 पासून ते 12:47 पर्यंत आपण ही पूजा करू शकतो. म्हणजे मध्यरात्री या 43 मिनिटाच्या वेळेत आपण पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. पण अष्टमी तिथी केव्हा प्रारंभ होते याला खूप जास्त महत्त्व असतं. आणि दुसरं जे महत्त्व असतं तर ते म्हणजे रोहिणी नक्षत्राला. बघा, जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो. यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेनंतर ही पूजा करायची आहे. तर आपण एकादशीप्रमाणे हा उपवास धरायचा ठरल्यास शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची आहे. दिवसभर उपवास करायचा. रात्री सुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचे जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या. त्यानंतर रात्री 12 वाजेनंतर पूजेला सुरुवात करा. जी वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार. आणि जेव्हा जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. किंवा तुम्हाला असं करायचं नसेल कारण एवढ्या मध्यरात्री कुणी खात नाही तर तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला तरी पण चालेल. जन्माष्टमीची पूजा आहे तर ती कोणी 3 दिवस ठेवतं किंवा कोणी जन्माष्टमीला रात्री पूजा केली की गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी उचलून पण घेतं. म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल तर ते तुम्ही करा. आणि 16 तारखेला तुम्ही सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस उपवास सोडला तरीही चालेल. तर 2 पर्याय मी तुम्हाला दिलेले आहे. रात्री 12 वाजेची जेव्हा पूजा होईल तर पूजेतला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा 16 तारखेला सकाळी सोडला तरीही चालेल. आता पूजा मांडणी कशी करायची ते बघूया. पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे. पूजा मांडण्यासाठी किंवा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्याच्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे. त्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर दिव्याचं पूजन करायचं आहे. एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दोन्हीचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. एक तामण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालते. त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला
तरी सुद्धा चालेल। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा। त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसायची, 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावर थोड्याशा अक्षता, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर ती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची आहे। तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर एखादी तांब्याची, पितळेची किंवा चांदीची प्लेट घ्यायची आहे। जे काही असेल तर ते घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे। हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं। तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे, दुर्वा असतील तर त्या अर्पण करायच्या आणि काहीच नसेल तर शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता यानंतर आपल्याला देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा आहे। बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापर सुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता। स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका। किंवा मग हा मंत्र तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा सोपा आणि साधा प्रभावी मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा। तर बघा, आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या, चंदनाची पावडर सुद्धा वापरू शकतो। मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल। पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या, चंदनाची पावडर हे न वापरता दूध, दही किंवा पंचामृत यासारखे खाद्यपदार्थ वापरलेले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः सुद्धा पिऊ शकता। तुमच्या घरातील इतर सदस्यांना, लहान मुलाबाळांना देखील तुम्ही देऊ शकता। तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्या दिवशी गोपाळ काला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता। रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही, त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी ठेवा। ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी ते ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा। यानंतर बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवावं। बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा, कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील तर श्री हरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे। यानंतर चंदनाचा गंध लावायचा आहे। तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता, बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरलं जात नाही। यानंतर एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्ही लावावं। त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली, त्याला छानपैकी, म्हणजे त्याचे केस विंचरले, त्याला ड्रेस घातला तर कसं आपण दृष्ट लागू नये म्हणून गंधाची तीट लावतो किंवा काजळाची तीट लावतो, तसे इथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची तीट ही नक्की लावायची आहे। छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोंडस यामुळे आपल्याला दिसू लागतात। त्याचबरोबर गळ्यातला हार असेल, डोक्यावरचा मुकुट असेल, ज्याला मोर पंख असतात, त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असतील, त्याचबरोबर कानातले असतील, गळ्यातले असेल, या सर्व गोष्टींनी तुम्हाला बाळकृष्णाला सजवायचे आहे। नंतर काय करायचं आहे, पूजा मांडणीसाठी जो पाट किंवा चौरंग आहे त्याच्यावरती पाळणा ठेवा। पण पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पाटावर पूजेतला शंख हा ठेवावा लागतो। त्यानंतर घंटी सुद्धा ठेवायची असते। आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा। थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता। समजा हत्ती, घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती खेळणी सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता, पण नसल्यास काही हरकत नाही। हे अभिषेक, पूजा सगळं आपल्याला अगोदर करून घ्यायचं। त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं, त्यांना धूप दीपाने ओवाळून घ्यायचं, फुलं अर्पण करायची, तुळशीपत्र सुद्धा आपण त्यांना अर्पण करायचं आहे। आणि मध्यरात्री 12:04 ते 12:47 बरोबर या 43 मिनिटांमध्ये पाळणा हलवून श्रीकृष्णांचा जन्म आपण करायचा आहे। या वेळेच्या अगोदर व नंतर आपण इतर सेवा करू शकतो। तसेच तुम्ही एक पाळणा म्हणून पाळणा हलवला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही 5 पाळणे म्हणून पाळणा हलवला आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर श्रीकृष्णांचा जन्म करून झाल्यानंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे। आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही 56 भोग सुद्धा अर्पण करू शकता, पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही। जनरली आमच्याकडे या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर सुंटवड्याचा नैवेद्य दाखवला जातो। वाळलेले अद्रक म्हणजे सुंट, याची पावडर सुद्धा मिळते, हे किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातं।
ते थोडंसं फोडून घ्यायचं। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची किंवा मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घ्या आणि हा एका वाटीमध्ये ठेवून सुंठ वडा म्हणून याचा नैवेद्य दाखवला जातो। बरेच जण काय करतात, धणे आणि गूळ एकत्र करतात, याचा सुद्धा नैवेद्य तुमच्याकडे दाखवला जात असेल तर तुम्ही सुद्धा असा नैवेद्य दाखवू शकता। त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवू शकता, लोणी घेऊ शकता, कोणतीही 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतेही एक फळ 5 अंकांमध्ये किंवा कोणतंही एक फळ 5 तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही। तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपनी आश्रमातील गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असतात। श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामाही श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले एका पुरसुंडीमध्ये बांधून, पण श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले। त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही, मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवू शकता। त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा सुकामेवा यासारखा नैवेद्य सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकता। तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते। जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूजा सुद्धा खरी आहे, त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं। उगाचच बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करू शकतो। तसं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये 56 भोग ठेवले जातात, म्हणजे 56 प्रकारचे पदार्थही ठेवले जातात, पण आपण तर काही एवढं बनवू शकत नाही। त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढं आपल्याला ठेवता येतील तेवढं आपण ठेवायचं। त्यानंतर आरती नक्की करायची आहे आणि सुंठवड्याचा प्रसाद सर्वांना वाटावा। अजून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत। आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानावर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता। यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर ती प्रत्येकाने दोरी आपल्या उजव्या हातामध्ये दोरी पाळण्याची आपल्याला असायला पाहिजे। यानंतर आपला दुसरा हात सुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो। पाळण्याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता। त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूप दीपाने ओवाळून घ्यायचा आहे, घंटीचा नाद करावा, जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल। घरातील प्रत्येकाने पाळण्याला हात लावावा, तसेच सेवा म्हणून भगवद्गीतेतील 15वा किंवा कोणताही अध्याय नक्की वाचावा। बऱ्याच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊनच हा उपवास धरला जातो। फराळाचे जे काही पदार्थ असतात, मग साबुदाणा, भगर, रताळे, राजगिरा, दुधाचे पदार्थ, सगळे पदार्थ खाल्ले जातात। मग ते तिखट मिठाचे असोत किंवा गोड असोत, दोन्ही खाल्ले जातात। पण तिखट मिठाचे पदार्थ बनवताना मीठ मात्र आपल्याला उपवासाचंच वापरायचं आहे, ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो। ते मीठ उपवासाचा तिखट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील तर बाकी तिखट मीठ खात नसतील तर तुम्ही गोड उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता। बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा 8वा अवतार आहेत। त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। प्रेम कसं करावं, खरी मैत्री काय असते, सहानुभूती कशाला म्हणतात, नीतिमत्ता, धर्माचरण यासारखी मूल्य, राजकारणातील डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात। समजा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे, पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरी पण अतिउत्तम होईल। धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं। तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांनी आवर्जून करा, कारण की आपल्या हातून याच तर एक एक सेवा होत असतात। आता उद्यापन कसे करावे, ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकाल्याच्या आदल्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात, तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही काढू शकता। पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे, विधिवत पूजा करायची आहे। पूजेमधील सुकलेली पानं, फुलं काढून टाकायची, ती झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची आहे। पूजेमधला प्रसाद किंवा फळ वगैरे तुम्ही प्रसादाच्या स्वरूपामध्ये खाऊ शकता। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे 1000 एकादशी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे आपण देखील हा उपवास करावा। उपवास करणे शक्य नसेल तर फक्त पूजा सेवा केली तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। धन्यवाद।